अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या संकल्पनेतून एक कुटुंब एक झाड या उपक्रमाला सुरुवात झाली आहे। मनपा प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या संकल्पनेतून एक कुटुंब एक झाड उपक्रमाला प्रारंभ। घरोघरी जाऊन नागरिकांना 10 ते 15 फूट उंच आंब्याचं झाड भेट, पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ अधिक व्यापक होणार। वृक्षारोपण आणि संवर्धनातनं हरित प्रभागाची ओळख, पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभाग वाढविणार संपत बारस्कर। पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशानं मनपा प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या संकल्पनेतून एक कुटुंब एक झाड या अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक कुटुंबाला घरोघरी जाऊन 10 ते 15 फूट उंचीचं आंब्याचं झाड भेट म्हणून दिलं जाणार असून पर्यावरण संवर्धनासोबतच फळझाडांचं संगोपन करण्याची लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। यावेळी संपत बारस्कर म्हणाले की गेल्या 10 वर्षापासून प्रभाग क्रमांक 1 मध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची लोकचळवळ ही सातत्यानं राबवण्यात येते। या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या देशी वृक्षांचं वाटप करण्यात आलं आहे। विशेषतः फळझाडांचं वाटप केल्यानंतर नागरिक स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्या झाडांची मनापासून काळजी घेत असल्यामुळे झाडांचं संवर्धन हे मोठ्या प्रमाणात होतंय। ते पुढे म्हणाले की या उपक्रमाअंतर्गत नाव नोंदणी केलेल्या नागरिकांना घरपोच 10 ते 15 फूट उंचीची आंब्याची रोपं दिली जात आहेत। या झाडांना अवघ्या 2 वर्षांमध्ये आंब्याचे फळ येण्यास सुरुवात होत असून आज प्रभागातील अनेक कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणावर हिरवीगार आंब्याची झाडं दिसून येत आहेत। यामुळं प्रभाग क्रमांक 1 ला हरित प्रभाग म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली आहे। अनेक कॉलनी आंब्याच्या दाट हिरवाईनं नटल्या असून परिसराचं सौंदर्यही वाढलंय। वृक्षारोपण हा केवळ एक उपक्रम नसून पर्यावरण रक्षणासाठीची सामाजिक जबाबदारी आहे। या माध्यमातून नागरिकांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण होत असून पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची मजबूत चळवळ उभी राहते। नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत घरपोच आंब्याचे झाड पोहोचवण्यात येणार असून भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल असंही त्यांनी सांगितलं। यावेळी प्रभागातील नागरिकांनी एक कुटुंब एक झाड या उपक्रमाचं उत्स्फूर्त स्वागत करत पर्यावरण संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं। तसंच प्रत्येक घरासमोर किमान एक फळझाड लावून त्याचं संवर्धन करण्याचा संकल्पही अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केला। प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।